नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की गुरुचैत्राचे 14वा आणि 18वा अध्याय वाचन केल्याने होणारे लाभ. गुरुचैत्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाच्या वाचनाची महती आणि माहिती दोन्हीही जाणून घेतले. परंतु ज्या कोणाला एका ठिकाणी बसून गुरुचैत्राचा अध्याय वाचन करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी श्रवण भक्तीच्या माध्यमातून सुद्धा गुरुचैत्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय वाचन केला ऐकला तरी सुद्धा त्यांना त्याचे फळ मिळणार आहे. चला तर मग गुरुचैत्राचा 14वा अध्याय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रवण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. गुरुचैत्राध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करियती विषेखा एकचित्ते पर्येसा. जय 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 योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारात ज्ञान होय आम्हासी ऐसी. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचैत्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी. एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवणी. तयावरी संतोषणी प्रसन्न झाले पर्येसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून दान दे पर्येसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंची माझी प्रीती तुझवरी. एकोणीसी गुरुचे वचन सायन देव नमन करुण माथा चरणी ठेवून नमित झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रैमतीचा अवतारू. अविद्या माये दिससी नरू वेदा अगोचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप मानवासी भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावायसी शक्ती कैसी आम्हासी. मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री अंती द्यावे सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी. याची कारणे आम्हासी बोलावितसे पर्येसा. जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी. संतोष होणे श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडोणीत वाजावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषणी प्रिय भावे पुनरपी आम्हा प्रती. जो वरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी. तू आली संतोषी जाऊ मग येथून या. निज भक्त आमुचा तुझी होसी परंपरी वंशवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्रे. अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल. ऐसा वरला धोन निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यम देखा यवन दृष्ट पर्येसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मणी श्री गुरु द्यातसे. कोपा आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी. श्री गुरु कृपा असे जयासी काय करील यवन दृष्ट. गरुडाची या पिलियासी सर्प कैसा डंसी. तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी ऐरावत के विग्रासी. श्री गुरु कृपा जयासी कळी काळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण भय कैसे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण. दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही तया. हृदय ज्वाळा होणी द्यासी जागृत होणी पर्येसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी. स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचारिले येथे कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देते तयेवेळी. संतोषोणी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. देखून या श्री गुरुसी नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा स्वासती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी. एकोणी श्री गुरुचे वचन विणवे तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे.
तुमचे चरणाविण देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धराया सगरासी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेचे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषणी विनयेसी श्री गुरुमंती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनर्पी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीप वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून ठेवी मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी सांगोणी श्रीगुरु निघाले तेथोने जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या संवेत श्रीगुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धाशी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारुण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार म्हण करून एकाग्र एका श्रुते सकळिका वास करुणी सरस्वतीचे तिरी सायन देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषण दिदली गुरु चैत्रामृत सायन देवाख्यान येथ यवण भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरु चैत्र परम कथा कल्पतरू नृस्योपाख्याने दृष्ट यवण शासनम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुचैत्र अध्याय 14 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ